नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 5वी मराठीचा 23वा पाठ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा स्वाध्याय आपण सोडवतोय. पण नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न 1 आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर, पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. प्रश्न क्रमांक, लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर, इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आली असे लोक शाहू महाराजांबद्दल बोलू लागले. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर, महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा आदेश पाण्याच्या प्रश्नासंबंधी दिला. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिशु संगोपनगृह ही योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यामध्ये उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक, शाहू महाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला? उत्तर, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेची स्थिती हालाकीची झाली. माणसे जगण्यासाठी गाव सोडून दूर जायला लागली. गावेच्या गावे ओस पडू लागली. जनावरे उपाशी पडली. हे सर्व हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती? उत्तर, नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी बुधगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. या ठिकाणी हिरवीगार रानं करपून गेली होती. प्रश्न क्रमांक, महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर, महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की धान्याचे दर कमी करा, जेणेकरून गोरगरीब माणसाला 2 घास अन्न मिळेल. खरेदीच्या किमतीत धान्य प्रजेला मिळालं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचं नुकसान आम्ही राजदरबारातनं भरून देऊ. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या. त्यांना त्या छावण्यापर्यंत आणण्याची सोय केली. त्यांना वैरण, दाना गोटा देऊ लागले. तसेच संस्थानाच्या जंगलात गुरं चरायला मोकळीक देण्यात आली. इत्यादी सोयी महाराजांनी जित्राबांसाठी केल्या. जित्राबा म्हणजे गाई, गुरं, वासरं, शेळ्या, मेंढ्या सगळंच. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रजेला धान्य आणि जनावरांना चारा पाणी आणून दिले तरी तेवढं भागत नाही. इतर गोष्टी घेण्यासाठी जनतेकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायची, जेणेकरून त्यांना काम मिळेल आणि पैसा मिळेल, म्हणून महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायचे ठरवले. महाराजांनी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर, रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका काम करत होत्या त्या कामात असताना त्यांची चिल्ली पिल्ली झाडाखाली इकडे तिकडे फिरतात, उपाशी राहतात, रडतात. त्यांच्याकडे कोण बघत नाही, म्हणून महाराजांनी पोराबाळांची व्यवस्था करण्यासाठी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न क्रमांक 4, या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. गैरहजर, गैरफायदा, बेपर्वा, बेफिकीर. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. दुष्काळ, सुकाळ, सुपीक, नापीक, लक्ष, दुर्लक्ष, तोटा, नफा, स्वस्त, महाग. खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. समीरने पुरणपोळी खाल्ली. शाळा सुरू झाली. मुलींनी टाळ्या वाजवल्या. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. रमेशने अभ्यास केला. वैष्णवी सुंदर गाते. कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा. लागला, गेले, सोडले, करतात. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. हा स्वाध्याय कसा वाटला मित्रांनो? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.